नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये CPO या पदाची भरती निघालेली आहे आणि ही भरती विशेष म्हणजे तुमची नियुक्ती या ठिकाणी मेरिटच्या आधारे होणार आहे, कोणतीही परीक्षा न देता। ही भरती कशा प्रकारची राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी भरती निघालेली आहे यामध्ये 996 जागा असून यामध्ये 3 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत पदे कोणती आहे, याची पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, पदाचं नाव आहे स्पेशालिस्ट केडर ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस। तर मित्रांनो, ही जी भरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस होणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुमची नियुक्ती 5 वर्षासाठी केल्या जाणार आहे। ठीक आहे, 5 वर्षाचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हा असणार आहे। त्याच्याजवळ 2 पोस्ट दिलेले आहे, याचीला 4 ते 5 वर्षाचे एक्सपिरियन्सची गरज राहणार आहे। ठीक आहे, तर हे जे पोस्ट महत्त्वाची आहे, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, याच्या एकूण 284 जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। हँडिकॅप विद्यार्थी पण आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। ठीक आहे, 284 जागा आहे, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह। आपल्याला याच पदाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या पण जागा दिलेल्या आहे। तर महाराष्ट्रामध्ये 7 जागा आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हच्या। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। कॉन्ट्रॅक्ट पिरियड पूर्ण 5 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। बघा, पात्रता कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, याला ग्रॅज्युएट मागितलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 2 व्हीलरचं लायसन पण मागितलेलं आहे। ठीक आहे, 2 व्हीलरचं लायसन असणे गरजेचं आहे। ग्रॅज्युएशन प्लस 2 व्हीलरचं लायसन असेल तुमच्याकडे, तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। आणि तुमची जी नियुक्ती आहे हे फक्त इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे। 100 मार्क्सची तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, कुठल्याही प्रकारची एक्झाम घेतल्या जाणार नाही आहे। ठीक आहे, इंटरव्ह्यूच्याद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तुमची या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागेल आणि शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह याची वयोमर्यादा असणार आहे 20 ते 35 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक आणि OBCला 3 वर्ष अधिक। ठीक आहे, 20 ते 35 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा तुमची 1 मे 2025 नुसार ठरवण्यात आलेली आहे। 20 ते 35 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी, SC ST 5 वर्ष अधिक आणि OBC 3 वर्ष अधिक। त्याला एक्झाम शुल्क असणार आहे 750 रुपये। ओपन OBC EWSला लक्षात ठेवायचं, 750 रुपये ओपन OBC EWSला आणि SC ST अपंगांना एक्झाम शुल्क माफ आहे। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ओपन OBC EW 750 रुपये, SC ST अपंग एक्झाम शुल्क माफ। तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 23 डिसेंबर। लक्षात ठेवायचं, 23 डिसेंबरची अंतिम तारीख आहे आणि ही भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असून 5 वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारची तुमची एक्झाम घेतल्या जाणार नाही, फक्त मेरिटच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर लक्षात ठेवायचं, ते 3 नंबरची पोस्ट आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही आहे। उर्वरित 2 जे पोस्ट आहे त्याला 4 ते 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि 23 डिसेंबरची अंतिम तारीख आहे। संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।